हॅलो. हा बोला. मला ना स्वामी अनुभव सांगायचे होते ताई तुम्हाला. अरे वा, मी सांगा ना पहिल्या ताई. मी पहिल्यांदाच तुमच्या नंबरवर फोन केलेला आहे. अच्छा मी अच्छा स्वामी अच्छा. अनुभव ऐकून ऐकून तुम्हाला तुमचा नाही, नंबर घेतला खूप खाली छान लिहून. खूप छान हम्म. ताई, केले हा पाहिजे असे अनुभव शेअर. हा. कुठून बोलताय ताई? मी जुन्नर तालुका शिवनेरी किल्ला. अरे वा 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 वा. हा, हम्म. हा. कधीपासून आहात ताई आणि सेवेत तुम्ही? हा. मी सेवेत. सेवेत ना 2024 ला, अच्छा दोन अच्छा. हजार तेवीस ला. Yes, हा हा. हा. माझ्या मुलीची मुलगी ऑटिस्टिक आहे ना. काय काय? ऑटिस्टिक आहे माझ्या मुलीची मुलगी. तुम्हाला नात एवढी मोठी? हो, नात आहे ना मला. बाई गं. छोटी आहे अहो, ती 7 वर्षाची आहे. हा 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 हा. तर तर तिला मग काय आहे, काय म्हणाले तिचं? ऑटिस्टिक आहे, ऑटिस्टिक म्हणजे असं. काय? म्हणजे मतिमंद, म्हणजे जास्त बोलता नाही येत. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. हा. तर मग हा आमच्या ना जावेच्या मुलीने नेलं होतं पुण्याला, कोथरूड मध्ये ना. हा हा एक हा ताई स्वामींचं करतात ना. हा 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 तर हा. मग ते बघतात पण, असं सांगतात पण, असं नेल्यावर. तर नेलं होतं तर त्यांच्याकडे त्यांनी ना हा. सांगितलं होतं स्वामींच्या तिथं दर्शनाला जायला दर गुरुवारी. आणि त्यांच्या कुलदैवतेला ओटी भरायला सांगितली होती 9 पौर्णिमा. नऊ पण पौर्णिमा. हा, अच्छा. पण हम्म. त्यांचं काय झालं ते, तिला जमलंच नाही, कारण तिचे मिस्टर बोटीत कामाला असल्यामुळे. मी अडाणी आहे बरं का ताई. तर हा, मग किती ते छान बोलताय तुम्ही. हा, ते बोटीत असल्यामुळे ना हं. त्यांना काही ते जमलंच नाही करायला. मग त्या नेव्ही ताईंनी, मध्ये. हा, नेव्हीमध्ये. हं. मग ते जमलंच नाही तिला करायला. मग मी म्हटलं काय नाही, मग मी स्वामींच्या मंदिरात आधी होते थोडी थोडी जॉईन. मी एका मुलीला लग्नात फोटो पण दिला होता प्रेझेंट स्वामींचा. पण अच्छा. त्याला खूप वर्ष झाली, 20 वर्ष झाली त्याला. बापरे. हा हो. हा. आणि मग मला आहे ना असा इतका खूप त्रास, असं माझ्या असं माझ्या ते माझ्या हातावर परडी आहे. आणि हं. मग मला लई लोकांनी त्रास दिला हो, असं मला करणी वगैरे बरंच बरंच काय काय केलं. अरे. मी त्याच्या ह्याच्यातून काही सावरानाच. पण हं. मग तिची मुलगी तिची डिलिव्हरी माझ्याजवळच झाली. मग त्या बरोबर. वाईट शक्तीचा परिणाम त्यामुळे बाळावर पण झाला हो थोडाफार. नाही ग. हा हा. हा. आणि मग ते असं तिला बोलायलाच येईना. मग आता ती मुलगी घरीच असते अहो, आम्ही काही तिला शाळेत नाही सोडवत, त्या घरीच असते मुलांसाठी तिच्या. स्पेशल शाळा असतात ताई. अहो, असतात पण काय होतं अहो, ती जरा नाही, थोडी जरा वेगळीच आहे, फारच वेगळी आहे. त्याच्यामुळे तिच्या मम्मीचं धाडस नाही होत सोडायला. मस्ती पण त्या करते का ताई, ती? हा, तर नाही, त्या ताईंनी सांगितलं ती 7 वर्षाच्या पुढे चांगली बोलन. आता चांगली बोलायला लागली अहो, जरा थोडं थोडं बोलती, मराठी वा बोलती. वा 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 हा. वा. मग सांगते ना मी तुम्हाला. तर मी म्हटलं तू नाही करत ना, मग मी करन. हा हा हा. तर मी सुरुवात केली करायला 2023 ला. हा 2023 ला सुरुवात केल्याच्या नंतर आहे ना, हा. मी स्वामींच्या मठात जायला लागले. मग हं. मी स्वामींना म्हटलं माझ्या बाळाला चांगलं जरा बरं होऊ द्या, मी हं. तुमच्या मंदिरात 5 किलो बुंदीचे लाडू वाटन. आई पण ग. हा, आणि माझ्या घरातलं कोणच मानत नाही अहो, माझा नवरा पण नाही मानत, आणि मुलगा होता तो वेगळाच राहतो, त्याचा काही प्रश्नच नाही. अच्छा. पण हं. हा, मग माझं मी स्वतः करायची. मी आपली बापरे. जायची. मग मी 5 गुरुवार मी गेले अहो, 1 महिना गेले चांगली. हं. 5 गुरुवार का मला शक्य नव्हतं एकदम एवढे 5 किलो लाडू वाटायचे. मग बरोबर. मी हं. आपले दर गुरुवारी काय करायची, दर गुरुवारी आमच्या गावचा बाजार असतो, मग मी बाजारात जायची, तिकडेच घ्यायची. अच्छा. आणि ते स्वामीं मठात लाडू वाटायची. तर शेवटच्या गुरुवारी काय झालं, मी एक नारळ बाजारात घेतला आणि तो माझ्या घरात आणून कलशावर लावला गुरुवारच्या दिवशीच. हा हा. आणि तो माझं छोटंसं टपरी होती, दुकान असं गोळ्या बिस्किटांचं. तर अच्छा माझे अच्छा. मिस्टर दुकानात होते, मी आले तिकडनं. हं. मला म्हणले कुठंतरी गेलती देवलशाकडून, असं झालं आणि तसं झालं. मला फार त्यांनी बडबड केली. हं. पण तरी मी मनावर नाही घेतलं. मी आपला आणला तो नारळ, कलशावर ठेवला गुरुवारच्या दिवशी. हा हा हा. हं. आणि त्याच्या आधी का माझी थोडं छाती दुखतच होती. पण मी म्हणायची जाईन गोळ्या औषधांनी होऊन, जाईन गोळ्या औषधांनी अगो होऊन. बाई. हा तर हा. माझी मुलगी BHMS झालेली आहे. पण ह्या मुलीमुळे तिला काही करता येत नाही, आणि तिचे मिस्टर बुटीमध्ये असल्यामुळे मग 17 काहीच त्यांना. करता येत नाही, तिच्यावरच हा, सगळी काहीच करता, जबाबदारी आहे. हा, हं. सगळी जबाबदारी तिच्यावरच. आणि हं. मग असं करता करता आहे ना मॅडम, मी काय केलं, तो नारळ आणला ठेवला, हे मला लई बोलले. दुसऱ्या दिवशी यांनी काय केलं, हं. सकाळी ते नदीला आंघोळीला जातात, आणले का धार्मिक आहेत पण नास्तिक पण तेवढेच आहेत. हा हा. तर पण मग मी काय केलं, तो नारळ आणला, तो ठेवला त्यांनी. दुसऱ्या दिवशी काय केलं, तो नारळ घेतला, त्याच्यावरचा काढून आणि हातोडीने त्या बत्त्याने फोडला आणि खाऊन घेतला अहो मॅडम. काय अशी विचित्र.
हा खाऊन घेतलं. मला लई रडायला आलं. मी इतके दुसऱ्या दिवशी ना मॅडम माझा इतका श्वास कोंडायचा, असं इतकं मला असं श्वास इतका कोंडला माझा श्वास का ना माझा बापरे. असं श्वासच मोकळा येईना. तर अय्या. मी म्हणायची आता काय झालं, काय होतं काय ना, मला काय होतं काय ना. तो नारळ फोडल्याच्या नंतर त्यांनी, तर मग मी माझ्या दिदी ती याला राहते पुण्याला राहते, तर मी तिला म्हटलं, मी तिला फोन केला, म्हणलं अगं मला असं असंच होते. तर मग माझा मुलगा पण डॉक्टर BHMS आहे, तो अरे वा. गावातच आहे, त्याची OPD. तर हं, मग मला म्हणली त्याच्याकडे जातो. मग तिने त्याला फोन केला, तर तो म्हटला आई आज शुक्रवारी, उद्या शनिवारचं, उद्या सकाळी ये. हं. तर मी म्हटलं हो येईन ना. मग मला नाही यांना फोन केला का आईला घेऊन या म्हणून. त्याचं माझं थोडं जरा वाजलं होतं, त्याच्यामुळे मी काही त्याच्याकडे जातच नव्हते. हा हा हा. हं. तर मग मी गेले नाही, मग गेले त्याच्याकडे गेले, तर त्याने डायरेक्ट जुन्नरला पाठवलं, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला. मग कोण जुन्नर घेऊन गेलं तुम्हाला? मग माझे मिस्टरच घेऊन गेले. हं, अख्ख्या रस्त्याने बडबड करीत गेले. हे सगळं सगळं हे झालं. मग त्यांनी काय केलं, हं. ते माझ्या ब्रश मधलं आहे ना ब्लड घेतलं. ब्लड घेतल्याच्या हा. नंतर त्याची टेस्ट केली. त्याची टेस्ट केल्याच्या नंतर आहे ना दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवलं. दुसऱ्या डॉक्टरनी अहो मॅडम 40,000 रुपये घेतले माझ्या एक दिवसाच्या टेस्टचे, सगळ्या टेस्ट करून आमच्या बापरे. जवळच. हा आणि मग सांगते ना, तिथून पुढे माझा प्रवासच चालू झाला. प्रवास असा चालू झाला का हं, बस मग फार कठीण झाला चालू. तर मग मी ना ते मला आलं ब्लड, ते मला आलं ते ब्रथचं कॅन्सर आल्याच्या नंतर अरे मी काय अरे 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 अरे. हा तर माझ्या मुलांनी डायरेक्ट रुबी हॉस्पिटलला नाव दिलं माझं. रुबी हॉस्पिटलला नाव, त्यांनी 30 लाख रुपये सांगितले. बापरे तर बाप. पोरगी काय म्हटली, हे बघ तशी आई मरणारी ना अशी आई मरणारी, आपण कर्ज काढून आज 30 लाख रुपये मिळवणार. आई जगली ते ठीक आहे, नाही जगली तर काय करायचं. हा बर का, हा. तेवढी हं, ती स्वामींची कृपा मी सांगते बर का तुम्हाला. हा हा. मी महिनाभर जात होते ना हा मंदिरात, दर गुरुवारीच जायची फक्त. हा. तर मग मी सांगते ना, मग असं झाल्याच्या नंतर मग मला तिने ना आली आणि ती घेऊन गेली. घेऊन गेल्याच्या नंतर मला कमानमध्ये ऍडमिट केलं. हं. कमानमध्ये मला 11 दिवस ठेवलं. मी काय करायची, झोपच नाही यायची मॅडम. असं तो बरं. ब्रश इतका मोठा झाला ना, पार असा लाल लाल माझ्या छातीचा, नुसत्या डाव्या बाजूचा रक्ताचा तुम्हाला गोळा तयार तोपर्यंत झाला. कळलंच नाही? नाही 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 ना, सांगते ना मी, मला असं म्हणजे लागलं होतं. मला असं काही असं ती गाठ आलेली नव्हती. हं. पाठीला मागून मार लागलेला होता. मी आता नाही सांगू शकत तो, आई गं. पण मार लागला होता मला. मी म्हणायची होऊन जाईन बरं, होऊन जाईन बरं, होऊन जाईन. ती मला गोळ्या पण द्यायची, मी तिलाही म्हणायची. हं, पण ती म्हणायची, तिच्या समोरच झाल्या होत्या सगळ्या गोष्टी. पण हं. ती म्हणायची होऊन जाईन बरं. ती मला गोळ्या औषधे द्यायची, मी म्हणायची होईन बरं. मी आपल्या त्याच्यात ते पॉइझन तयार झालं ना पाठीत. अरे आणि मी अरे. एका म्हणलेल्या मुलीला गोळा चोळायला सांगायची, ती मोनी चोळायची. तो गोळा पुढं सरकला ना छातीमध्ये, मागून अरे चोळायची, मागून पाठीत लागलेलं होतं ना. अरे मग ती अरे पुढून चोळायची, पुढून चोळायच्या नंतर ते मागून चोळायची. ते ब्रश मध्ये सरकलं ना पुढं, अरे त्याचं पॉइझन झाल्यावर. आणि मग ते इतकं पॉइझन झालं का मॅडम, फार असा रक्ताचा गोळा तयार झाला. अरे आणि मग अरे. मला ते कमानमध्ये 11 दिवस ऍडमिट केल्याच्या नंतर आहे ना, मी काय केलं, हा ऍडमिट केल्यानं माझ्या गळ्यात माळ आहे आपली पांडुरंगाची. तर लई छोटी मण्यांची माळ आहे. हा मी हा. काय करायचे, कपडे नव्हतं घालत मी, नुसते परकरवरच राहायची मॅडम. बाई आणि गं. उघडीच राहायची. इतकी आग व्हायची. 11 एप्रिलला मला ऍडमिट केलं त्या कमानमध्ये अरे अरे. 24च्या. आणि मग मी सांगते ना तुम्हाला, आणि मग म्हणा तो इतका लाल लाल रक्ताचा गोळा. माझे 11 दिवस त्यांनी ट्रीटमेंट केली, सगळा कोर्स प्रोफाईल पूर्ण केली. हा. आणि ते 11व्या दिवशी म्हणले का दीदी आम्ही काही करू शकत नाही, तू याला घेऊन जा, टाटाला घेऊन जा. बापरे. तर माझी दीदी म्हणली टाटाला कसं काय नेऊ. आणि मी काय करायची, एवढ्या मला रात्रीचं उठले का बसले का माझ्या नुसते गळ्यात ती हातात माळा. आणि मी आपली एक एक मणी वाढायची, ते किती छोटे मणी असतात, मी हो आपले हो श्री हो स्वामी हो. समर्थ, श्री बरोबर. स्वामी समर्थ असं करत राहायची. मग असं काय झाल्याच्या नंतर 11व्या दिवशी माझ्या मुलीने मला घेतलं, आणि त्यांच्यावरचे डॉक्टर खाली शिकावचं असतात ना OPDचे. हो हो हो. तर मग तर वरच्या नेल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, त्यांनी महिनाभर जिंगावलं. तो मग काय करायचं, ते डॉक्टर ते कर्नल पण म्हणायचे 40 लाख रुपये लागतात, बाहेर किती अरे पैसे अरे अरे. लागतात. असं तसं आले खबर. त्यांनी महिनाभर, आज नका येऊ, पुढच्या आठवड्यात या, पुढच्या अरे आठवड्यात अरे नका अरे येऊ, अरे. 2 दिवस या, 2 दिवसांनी. आम्ही एवढे तुमची दुसरीतून मुलं डॉक्टर असून पण तुमची एवढी वाटलं हालत झाली? मग असं झाली ना मॅडम. आणि मग सांगते ना तुम्हाला, ते असं झाल्याच्या नंतर आहे ना, आम्ही कॅबने जायचो तर 1000 रुपये लागायचे भुसरीतून बाई ग. कोंढव्यापर्यंत जायला.
मग असं करता करता 11 दिवस पोरगी आली. तर काय झालं, माझ्या गळ्यात माळ असल्यामुळे एक अशी ठाकराची बाई आली. त्या याच्या काउंटरवरच उभी होते मी. आली, मला म्हणली तुमच्या गळ्यात माळ आहे आणि तिथं सगळं नॉनव्हेज असते. माझी पोरगी लगेच आली, म्हणली आई घाबरू नको, मी तुला रोज घरून डबा पाठवीत जाईन, तू टेन्शन नको घेऊ, तू नको खाऊ इथं नॉनव्हेज, पण तू मी तुला घरून पाठवेन, पण टेन्शन नको घेऊ. बरं म्हटलं. मग 11 दिवस माझी पोरगी डबा पाठवायची रोज, मी सकाळी डबा द्यायची, दोन्ही तिन्ही टाइम तोच खायची. मग बापरे. हा असं झाल्याच्या नंतर नाही, माझा मुलगा पण लय आजारी ना. त्याला काय झालेलं? त्याला ते मागं मणक्याचं हाडक्याचं हे झालेलं, खराब झालेलं. अय्या, तो डॉक्टर आहे त्याचा? हा त्याचं. हा फार असा वाकून चालायचा. मग सांगते ना मी, अहो बाई माझं गं, म्हणजे लय मोठं, सगळीकडनंच तुमच्याकडे हे आलं. माझा लय मोठा व्हिडिओ, मोठा हे होईल. हे करावं लागतील मॅडम. नाही नाही, करा ताई, बोला तुम्ही, बिंदास बोला. सांगते ना मी. आणि मग ती मला म्हणली, मग मला 11 दिवस ते डबा पाठवला. 11व्या दिवशी ते डॉक्टर असं म्हणले, मग वरच्या कर्नल का तिने नेलं. ते म्हणले टाटाला न्या. तर तिने टाटाला नेताना त्यांच्या वरच्या कर्नलकडे नेलं. त्यांनी पण महिनाभर हे केलं. तर एक दिवस असं झालं मॅडम, नेमकी त्या कर्नलनी एक दिवस रजा टाकली आणि दुसरे कर्नल भेटले. दुसरे कर्नल म्हणजे कसं, शेजारी शेजारीच रूम असतात ना ते मिलिटरी हॉस्पिटलच्या. हा तर हा. त्या दुसऱ्यांकडे फाईल दिली माझी, त्यांनी बघितली. त्यांनी इतकं वरच्या लोकांना झापलं मॅडम, कपार बास रे बास नाही असं. आणि मी दरवेळेला त्यांना काय करायची, त्या हॉस्पिटलमध्ये गेलं का त्याच्या बाहेर लय मोठी वडाची झाड, त्या वडाच्या झाडाखाली बसायची आणि मी म्हणायची श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मला स्वामींचा असं फोटोच दिसायचा तिथं. कुठे जरी गेलं ना स्वामींचा फोटो दिसायचा. कुठून घरातून निघले का गाडीवर स्वामींचा फोटो. अहो 2-3 वेळा तर तुम्हाला सांगते, गाडी आमची पराशी सिग्नललाच धडकली. असं अय्या. 2-3 वेळा, हो 2-3 वेळा आम्ही असं पाहतो, आमचा ॲक्सिडेंट पण लय झाला. बाई असं गं. लय फार कठीण. आणि मग त्याच्या नंतर आहे ना, असं बऱ्याच गोष्टी होत गेल्या. तर एक दिवस काय झालं, मग सांगते ना माझं. मग मला ते यांनी काय केलं, त्या डॉक्टरांनी म्हटले तुम्हाला 6 केमो घ्यावं लागतील आणि तुमचा आठवड्याचं एक असन. तर पोरगी मला म्हटली, ती त्या फील्डमध्ये असल्यामुळे ती तिच्या मैत्रिणींना विचारायची ना, मी काय करू आता, तिला तिची पोरगी सांभाळायची, माझं बघायचं. माझा नवरा नुसता आमच्या दोघींच्या माग ते जायचं घेऊन, ते असायचं आमच्या बरोबर. आणि त्यालाही माहीन अटॅक आला, त्याचे हृदय बंद पडलायला लागलो, त्यालाही औंधला घेऊन जायची, मला कोंडव्याला घेऊन जायची पोरगी माझी. तिलाही माहीन अटॅकचं हे आलं. डॉक्टर म्हणायचे तिने पण तिला ती असल्यामुळे ती याला त्याला विचारून घरीच सलाईन औषध वगैरे तिची स्वतःला घ्यायची. तर इतकं 24 साल काढलं ना इतकं. पण स्वामी सांगते ना, त्याच्या ह्याच्यात मी ना, मग मी ते असं करता करता ना निगडीला एक स्वामी समर्थांचं हे, ते यांना ते अप्रेत्यासारखं वाटलं. तर ते मला म्हणले, चल मी तुला स्वामींना नेतो. एक दिवस रात्रीचं नेलं मॅडम. आम्ही बरोबर आरतीला तिथं गेलो. आम्हाला प्रसाद भेटला. प्रसाद भेटल्याच्या नंतर मी तिथं एक स्वामीचरित्र घेतलं, एक गुरुचरित्र घेतलं आणि एक नित्यसेवेचं ग्रंथ घेतला, हे ते, आणि एक माळ घेतली. ती माळ घेतल्याच्या नंतर आहे ना, आम्हाला तिथं पार 8:30 9:15 वाजले. 9:15 वाजले. आम्ही नवीनच तिथं. आम्हाला भुसरीला तिथून निगडीतून भुसरीला यायचं ना, आम्हाला काही केलं नाही, रस्ता सापडा नाही. आम्ही अगो बाई, विचारित चकवा दीदीला लागला. फोन, चकवा लागला. दीदीला विचारितोय फोन करून, मग रस्त्यावरच्या लोकांना विचारितोय, तरी काहीच नाही. आम्हाला जवळजवळ पार 10:30 वाजले घरी यायला. आलो आम्ही बाई घरी. घरी गं. आल्याच्या नंतर सांगते ना तुम्हाला, घरी आल्याच्या नंतर मी काय केलं, मग त्या कर्नलनी डॉक्टरने दुसऱ्या दिवशी काय केलं, 6 केमो लिहून दिले. 6 केमो लिहून दिले. तर म्हणले तुम्हाला आठवड्याला एक घ्यायला लागेल. तर म्हणली डॉक्टर, माझ्या आईला आठवड्याला सहन नाही व्हायचं, तुम्ही 21 दिवसाचा दिल्यावर मला विश्रांतीला ऍडमिट केलं. विश्रांतीमधून तर ते विश्रांतीवाला म्हणले, आम्ही काही इंजेक्शन घरी तुम्हाला तिथं मिलिटरी हॉस्पिटलमध्ये देणार नाही, आमच्याकच ऍडमिट व्हा. मी तिथंच ऍडमिट व्हायला लावलं. मी अरे. पहिल्या दिवशी 2 दिवस तिथून पळूनच यायची. मी ते कधी त्या एवढ्या मोठ्या फ्लॅट बघितलेस, एवढ्या सोसायट्या मोठ्या कधी हो. बघितल्याच नाही. आमच्या गावाकडे नाही तसं एवढं. नाही नाही, बरोबर. हा. आणि मग ते बघितल्याच्या नंतर मी पळून यायची. तर ते तिथले सर म्हणायचे, जाऊ द्या 2 दिवसांनी येईन, 3 दिवसांनी येईन, तुम्ही टेन्शन नका घेऊ. येईल. पुरीला म्हणायचे आणि यांनाही म्हणायचे, पोरग तर इकडं लय आजारी. त्याच्या बापरे. माग त्याच्याबरोबर त्याची त्याचं बायको. लग्न वगैरे झालंय झाले मुलाचं? ना, एक मुलगी त्याला. आपण त्याची बायको त्याच्याबरोबर. त्याला आम्ही सांगतच नसायचं काय. मी यांना म्हणायचे त्याला सांगायचंच नाही, त्याला सांगायचंच नाही. तिला फक्त आम्ही फोन करायचा, हा मी बरी आहे, मी बरी आहे, एवढं सांगायचं. आणि मी यांना म्हणायची त्याला बरं नाही आणि
यांना माहिती नसायचं त्याला बरं नाहीये, तिलाही माहिती नव्हतं त्याला बरं नाही, पण मीच म्हणायची, मला सांगायची स्वामी आतून का माझा आवाजच माझं स्वतःच मला कळायचं का त्याला बरं नाही. मी म्हणायची त्याला बरं नाही, ती म्हणायची तो येत नाही, हे म्हणायचे तो येत नाही. मी म्हणायचे अहो त्याला बरं नाही, जाऊ दे, त्याला म्हणूच नका काही, त्याला बोलूच नका काही, त्याला म्हणूच नका काही, त्याला बोलूच नका काही. मी माई एवढेच 2 शब्द म्हणायचे. आणि मग बापरे. असं झाल्याच्या नंतर माझे 4 केमो झाले मॅडम. 4 केमो झाल्याच्या नंतर आहे ना, परत मला कमानमध्ये ऑपरेशनला पाठवलं. त्याच्या ह्याच्यात आहे ना 4 महिने गेले पार ते अरे 11 बापरे, एक किती झालं हो ते. 21 एप्रिलला मला ऍडमिट केमो माझा पहिला झाला, तो दुसरा केमो आहे ना तुम्हाला त्याच्या ह्याच्यात सांगते. तिथे एक्सरे स्वामी समर्थवालीच मला बाई भेटली. ती म्हणली आम्ही अक्कलकोटला जातो आणि आमचा रथ पण जातो अक्कलकोटला. तिने ते तिथली ती उदी आणली, ते काही होमातली आणली होती ना, माती आणली होती ना, ती मला दिली. ती मला म्हणली त्याच्यातला रोज एक एक खडा खात जा, एक 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 हे खात जा. तर मी आपली रोज एक एक खायची. तर मला म्हणल्या काही नाही वशन बरं, टेन्शन नका घेऊ. तर म्हणले आम्ही जातो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, माझ्याकडे काही दुसरं काही नाही. स्वामी बापरे. समर्थ मी सारखी स्वामी समर्थ म्हणायची नाही. ती म्हणायची सगळ्या बायका स्वामी समर्थ म्हणायचे तिथं. अहो पार्ले मोठं हॉस्पिटल आहे, सगळ्या स्वामी समर्थ म्हणायच्या, तुम्ही ऐकू नये पण असं. असं झाल्याच्या नंतर माझी 4 केमो 3 ऑगस्ट पर्यंत बापरे झाली. ताई, मग केमो झाल्यावर नुसती शरीराची आग वगैरे होते ना. आग मी तुम्हाला सांगते, तरी मी स्वामी चरित्राची पारायण केली. अख्खो एका वसनीला बसायची. तर माझे मी उठले ना हे करून, मला कळायचं नाही त्या तंत्रीत काही, पण तरी मी करायची. तुम्हाला सांगते ना, मग नित्यसेवेचं करायची, ते स्वामी चरित्र पूर्ण पारायण करायची मी पार. माझ्या दीदीचे 2-3 असे मित्र आहेत, ते घरी यायचे. ते म्हणायचे तुम्ही घाबरू नका, आम्ही तर नेमकी मी त्या दिवशी पुरणपोळ्या, तेवढ्या तंद्रीत मी पुरणपोळ्या पण करायची मॅडम. पार म्हणजे असं मी सांगते ना, स्वामी सतत म्हणजे असं बरोबरच बरं का. आणि एवढं तर पार मी तर फार शेवटच्या स्टेपला मी नाही. आणि मी म्हणायचे काही नाही, जगले तर जगले, मेले तर मेले, काही नाही, पण आहे तोपर्यंत तर चांगलं करायचं असं. आणि मग सांगते ना, तर मग एक घरी दिवस तुम्हाला कोणी होतं ताई मदतीला? कारण नाही खूप नाही मी अशक्तपणा येतो ना त्याच्याने तर. नाही तेवढ्या याच्यात मॅडम मी स्वयंपाक पण करायची, मी भांडी पण घासायची, बापरे. कपडे चोपडे पण ती वाळत घालायची. कारण कसं मग तुमचे दीदीच्या पुरी मिस्टर काय मदत करायचे की नाही? ते नाही नाही काहीच नाही, पार ते हलायचं नाही, ते एका जागेवर बसून राहायचं. सांगते ना मी ती स्टोरी असे तुम्हाला. असतात हो माणसं. ते सांगते ना मग ती स्टोरी मी तुम्हाला. मग असं झाल्याच्या नंतर ना, इतकं मी ती पारायण करायची ना मॅडम. एक दिवस तो काय झाला हो, मागून गाडी पुढून गाडी, एका गाडीने एवढं धडकलं आम्हाला ना, तुम्हाला सांगते. आणि मी याच्यात त्या डिमांड मधून आम्ही बाजार भरून आहे ना निघालो होतो. निघाल्याच्या नंतर आम्हाला त्या गाडीने एवढं धडकलं ना, तर माझ्या तोंडात मध्ये ना श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दत्तात्रेय असं श्रीपाद हा श्री हा. वल्लभ श्रीपाद दत्तात्रेय श्रीवल्लभ. दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. त्या डिमांड मधून जे निघालो ना, तेव्हापासून जो तो मंत्र चालू. तर आम्हाला जिथं गाडीने धडकलं का मॅडम, ती मुली नात आमच्या बरोबर यांना मग असं धडकलं जोराचं, तुम्हाला सांगते. माणूस तर पार अख्ख्या बाजू, एका बाजूने तर काळं निळत झालं, पण मला एकटीला काहीच लागलं नाही. बघा. हा मला एकटीला काहीच. कारण कसं हे लय खोट्यावानी लय खोट्यावानी करायचं मॅडम. मला तसं नाही म्हणायचं स्वामींनी नाही, पण लय वेळोवेळी नाही नाही, पण अशा हा परिस्थितीत तुमचे एवढे हाल करत होते. मग सांगते ना तुम्हाला. मग एवढं झाल्याच्या नंतर आहे ना, माझं ऑपरेशन झालं मॅडम. नाही, माझं ज्या दिवशी माझं ऑपरेशन ना अशी तारीख पुढं पुढं ढकलायची. मला 27 तारखेला ऍडमिट केलं कमानमध्ये. परत 27 तारखेला ऍडमिट केल्याच्या नंतर ते म्हणले केमोची तारीख संपेपर्यंत तुम्हाला ऑपरेशन करून घ्यावं लागेल. तर माहिती 3 तारीख शेवटची होती. तर मग सांगते ना, मग मी नाही नेलं मला त्या हॉस्पिटलमध्ये. तर त्यांनी काय केलं, 27ला सगळी प्रोसिजर पूर्ण करून घेतली. MRI CT स्कॅन आमकं तमकं सगळं करून घेतलं. त्या ब्लडच्या 10-12 टेस्ट सगळ्या करून घेतल्या. पण आहे ना, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सांगते, माझं ऑपरेशन शुक्रवारी होतं, पण गुरुवारच्या दिवशी ना अशी ती निगडीची स्वामींची मूर्ती, ते गंध लावलेला कपाळाला, दोन्ही हात दंडांवर तो कपाळ गंध, असं पोटाला असं सगळं असं लावलेला तो गंध कसा आहे स्वामींचा, तसं ते सगळ्या खुणा अशा. स्वामी जसे काय माझ्या बसले माझ्या समोर मूर्ती हुबेहूब स्वामींची. तर मी बापरे. म्हणते मला स्वामींची कसं दर्शन झालं मलाच. मी तर मरणाच्या दारात उभी आहे मला असं. नाही ग. आणि मग सांगते ना मॅडम, पार मी पार लईच पार इतकं वेगळं कपार मी असं हेच नाही.
बापरे. तर मग हा सांगते ना, तर मग माझं ना, तर परत मला ते ECG करायला नेला का माझं हृदय लय धडधड उडायचं. तर मग ते बाई. हिंदीत बोलत होते तिथं. तर मग मला ते इंग्लिशमध्ये बोलायचे. तर मला इंग्लिश आता माझी पोरं एवढी शिकलेत, मी जरी अडाणी असले तर मला थोडं थोडं त्याच्यातलं ज्ञान आहे. हो, तर मग मी बरोबर. तर मी काय म्हटलं, तुम्ही काय बोलता सर? तर ते म्हटले, तुमचं हृदय असंच उडतं का तुम्ही घाबरता म्हणून तुमचं हृदय उडतं? म्हणलं नाही अहो, मला पहिल्यापासूनच त्रास, पहिल्यापासूनच मी लय चंचल आहे म्हणलं, माझं ब्लड पण लय पळतं आणि हृदय पण लय पळतं. त्यांनी हं. सुटकेचा श्वास टाकला, म्हणले याच्या पाठीमागच 2 दिवस विचारलं असतं तर तुमचं ऑपरेशन झालं असतं. हा अय्या. हा आणि मग सांगते ना मी, झालं आलं मला ऑपरेशनला मॅडम. त्या दिवशी आमची 4 ऑपरेशन होती, 4 जणींची. हे हं, म्हणायचं तू जाते का पहिलं, ते म्हणायचं तू जाते का पहिलं. म्हणलं मी जाते. आणि मग हं. मला नेलं. मॅडम मॅडम माझं ऑपरेशन किती चाललं माहितीये का? सकाळी मला 7:30ला त्या बेडवर नेलं, तच कम्प्लीट मला 2:30 वाजता मॅडम बाहेर आणलं. बापरे. सगळ्यांची ऑपरेशन कॅन्सल केली त्या दिवशी. माझ्या एकटीचं ऑपरेशन झालं फक्त. बापरे. हा आणि ते आणि डॉक्टर, बापरे, सांगते ना मी, तुम्हाला खरंच स्वामींची कृपा आहे हो ताई. हा मग सांगते ना, मग त्या डॉक्टरांनी ते एवढे 10-15 डॉक्टर, 2-3 त्याच्यात मराठी सिस्टर, 2-3 त्याच्यात 2-3 मराठी डॉक्टर, 2-3 इंग्लिश डॉक्टर, 2-3 केरळी, 2-3 असे हं, वेगवेगळे सगळे त्या कमांडमध्ये सगळे वेगवेगळे. ते त्यांची 10-15 जणांची टीम आली. हं, मग सांगते ना मी, शुद्धीवरच येईना, शुद्धीवर येईना. तर मग माझ्या मुलीला सगळे सारखे त्या कॉम्प्युटर याच्यावर टीव्हीवर ते पाठवायचे का, मग दीदी तुझी आई शुद्धीवर नाही येत, दीदी तुझी आई शुद्धीवर नाही येत, आयसीयू मध्ये टाकायला लागत. दीदी म्हणायचे काही नाही, शेवटचा प्रयत्न करा ना सर, शेवटचा प्रयत्न नाही करा ना ग. सर. हा शेवटचा प्रयत्न करा ना सर, शेवटचा प्रयत्न करा ना. कम्प्लीट मी 2:30 वाजता शुद्धीवर आले मॅडम. थोडी हालचाल केली, बापरे. थोडी हालचाल केली, त्या डॉक्टरांना इतका आनंद, त्या टीमला इतका आनंद, कपार त्यांचा आनंद गगनात मावेन असं झालं. बापरे. हा बरोबर आहे हो ताई. मग त्यांनी काय केलं माहिती का झालं? ते म्हणले आता आम्ही जेवून येतो. ते जे त्यांची टीम जेवून येता करता 4:30 माझ्याजवळ परत आले. मला हं, म्हणले उठून बसू शकते? म्हणलं हो उठून बसू शकते. तरी त्यांनी तोंडाला हात लावला. म्हणले अयो, अरे बापरे. म्हणलं हा उठून बसू शकते म्हणलं. माझं जवळजवळ 50 टाक्याचं ऑपरेशन आहे मॅडम. माझं पूर्ण एक ब्रश काढला उजव्या बाजूचा. तर पूर्ण तुम्हाला काढला. सांग, पूर्ण पूर्ण माझा म्हणजे मधल्या मधल्या आपल्या काळजापासून तर कम्प्लीट पार अख्ख्या अख्ख्या बगलेपर्यंत येतं. ते म्हणले एवढं हं, मोठं ऑपरेशन आम्ही आज पहिल्यांदाच केलेलं आहे आणि आम्ही आज यशस्वी झालेलो आहे. इतकं कपार ते कोण माझ्या मुलांसारखेच सगळे डॉक्टर, कोण डॉक्टर डोक्यावर हात ठेवायचं, कोण पाठीवर हात ठेवायचं, कोण पायावर हात ठेवायचं. ती नाही कल्पनाच मी ग. मॅडम, ती कल्पनाच मी सहन करू शकत नाही मॅडम. इतकं म्हणजे इतकं नाही मला देवा ग. म्हणजे स्वामीच भेटले, सगळ्यांच्या खरंच, रूपात खरं. स्वामीच भेटले. खरंय, खरंय. हा ते झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, मग माझं ऑपरेशन झालं. मला 5-5:30ला ते माझ्या रूम मध्ये आणून टाकलं. हं, रूम मध्ये आणून टाकल्याच्या नंतर ना, मग ते दुसरे डॉक्टर आले. त्यांनी काही सलाईन लावलं, 4-5 इंजेक्शन सोडली त्याच्यात. मला त्यांची टीम 7:30ला सगळी भेटायला आली आनंदाने, फार असं हं, सगळी हं, आनंदाने भेटायला आल्याच्या नंतर आहे ना, मला त्याच्या डॉक्टरने सलाईन लावलं होतं. म्हणले हे बघा तुम्ही आता मरणाच्या दारातून माग आलेत. हं. एवढी टीम आली का, आपलं त्या काचच्या याच्यातून दिसलं का उठून बसायचं. कारण अच्छा. कसं हं, त्यांनी आज परिश्रम, आज महिना झाला तसं करतात. हं, त्यासाठी तुम्ही उठून बसायचं. म्हणलं उठून बसू शकते का? म्हणलं हा उठून बसू शकते. हं, हं, हं. मग मला म्हणले जा टॉयलेटला, तुला नाही होऊ दे, फक्त टॉयलेट पर्यंत जायचं आणि चालत चालत स्वतः जायचं, पुढे हात लावायचं नाही, काय नाही मॅडम. मी पार ते जवळजवळ बराच मोठा वार्ड आहे, मी ते पर्यंत चालत गेले आणि चालत आले. त्यांनी मला बघितलं, त्यांनी सगळ्यांनी तोंडाला हात लावला, डोक्यावर हात ठेवला. हं. म्हणले बाबो काय, म्हणले काय कृपा आहे देवजाने, म्हणले. बापरे. हं, हा तर मग सांगते ना, ते झालं सगळ्यांनी. मग सगळे मला म्हणले आता काही नाही, रिलॅक्स मध्ये, आज तर झोप येणारच नाही, तुम्हाला भूल दिली होती म्हणल्यावर झोप येणारच नाही, तुम्ही झोप काढून मग झालेले, तुम्ही काही नाही, नाही झोप आली, तुम्हाला काही त्रास वाटला आम्हाला हाका मारा, हं, हं, फोन करायचा म्हणले, सिस्टरला सांगायचं इथं. हं, हं. बरं म्हणलं ठीक आहे. सांगून म्हणलं जा तुम्ही आता, तुम्ही दिवसभर दमले जात. पण नाही म्हणले, आता आई आमची माताजी आमची दुट्टी आहे, तू काही टेन्शन नको घेऊ, आम्ही रात्रभर म्हणलं तरी तुझ्याजवळ बसू शकतो, फक्त हं. तू टेन्शन नको घेऊन, तू बरी का फक्त एवढंच आम्हाला पाहिजे, आणि तू बरं. बरी झालीच पाहिजे, बाकीचं काहीच नाही. झालं मॅडम. ते दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर आले, ज्यांनी सलाईन लावलं होतं ते माझ्याजवळ, मग कायम कंपल्सरी असायचे ना, उशा पाय त्याला उभे. तर मग हं. ते रात्रीचं झोपायला जाणारच ना.
बरोबर, आणि बरोबर. हा आणि मग मला म्हणले तुम्हाला काही लागलं का मला फोन करा. तर मी महिनाभर त्यांना अजिबात फोन केला नाही. मी फक्त सकाळी 7 वाजता आले का त्यांना म्हणायचे सर माझं हे दुखतंय, सर माझं ते दुखतंय. ते म्हणायचे मग रात्री सांगायचे. मी म्हणायचे नाही तुम्ही दिवसभर दमता ना, मग हं. मी तेवढी सहनशीलता धरू शकते. आहेत माझे स्वामी माझ्याबरोबर. मला म्हणले तुझे स्वामी काय करणार आहेत? त्या स्वामींनी बरं तुला नाही वाचवलं. हं? आ, हा म्हणले बरोबर. नाही वाचवलं. म्हणले तुला उद्यापासून 10 अंडी खायला लागतील. ती माळ काढून टाक. कोण म्हणायचं? ते डॉक्टर मला म्हटले. हा हा म्हणजे हा मग सतत माझ्याजवळ राहायचे ना हा ते. हा हा तर मला म्हणले उद्यापासून ती माळ काढून टाकायला सांगितली तुला. आणि मेन डॉक्टरांनी तुला 10 अंडी खायला सांगितल्यात माताजी रोज. तू ते माळ बीळ काढून टाकतो या गळ्यातली. म्हणलं मला 10,000 जप करायला सांगितलं तर मी आता सुद्धा या क्षणी करीन. पण माळ नाही काढून टाकणार म्हणलं. आणि हा अंडी पण हा नाही खाणार म्हणलं. हा. का त्यांना रात्रीचं माझं माझं दृष्टांत दिला स्वामींनी. त्यांना. हा त्यांना. ते हा. म्हणले हो माताजी तुम्ही तर माझ्या स्वप्नातच आल्या रात्री. अय्या. हा हो. हं. मग म्हटलं तुम्ही तर म्हणले माझे स्वामी काय करणार आहेत. हा, 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 हा हा, मग हा. म्हणलं बघा माझ्या स्वामींनी तुम्हाला दृष्टांत दिला का नाही. म्हणले बाबा इथं सगळे नुसते स्वामी स्वामीच करीतात. म्हणले इथं सगळे स्वामी हा, स्वामी स्वामीच करत. त्या हॉस्पिटलमध्ये ना हा. सगळे स्वामी स्वामीच करायचे. बाई ग. हा झालं ना ते सगळं. ते हं. झाल्याच्या नंतर माझं ऑपरेशन झालं चांगलं. मला महिना झाला. महिन्याच्या झाल्याच्या नंतर नाही म्हणायची तू तो नाही आला तुला भेटायला, तुझी सून नाही आली तुला भेटायला. मी म्हणायचे अगं तो आजारी आहे. आणि मी यांना हे म्हणायचे तो आला नाही त्याने तुला फोन केला नाही आला नाही. आणि मग त्यांनी दिवाळीला काय केलं मोठं फंक्शन मिलिटरी हॉस्पिटलने मोठं फंक्शन ठेवलं का जे जे लोक चांगले झालेत म्हणजे ज्यांचे ऑपरेशन झालेत ना हा, हा, त्यांनी आपलं 2 शब्द बोलायचं आणि त्यांचा सत्कार करायचा. एक आनंद म्हणून एक हे हा, त्यांचं हा, हा. आता आमचं जीवन कितीक म्हणून त्यांनी एक कार्यक्रम ठेवला. मग त्या कार्यक्रमात हे झालं. त्या कार्यक्रमावरून येताना ना मॅडम एक स्वामींचं ते एक मधला तर अनुभव सांगायचाच राहिला. एक दिवस काय झालं मग हं. मी म्हणलं मी माझा केमो घेऊन मी येत होते. तर मी म्हणायची मला हे म्हणायचे नाही. मी म्हणायची आता आपण तिकडं निगडीला स्वामींच्या मंदिरात गेलो. इथं कुठं आता आपल्याला काही मंदिर सापडायचं नाही. तर एक जण म्हटले ते जंगनाडे पुलावर आहे मोठं मठ. हं. पण जा तुम्ही जाता जाता तिथं दर्शनाला. तर हं. त्या उजव्या डाव्या बाजूनी न जाताना आम्ही उजव्या बाजूनी यायचं. त्याच्यामुळे मग ते तिकडं त्या रूटला पडायचं ना. आम्ही इकडून भवानी मातेच्या इकडून जायचं. तर हा, मग हा तर तिथं जाता जाता आहे ना ती एक घोडे उड्डाण रस्ता म्हणून आहे. हा, त्या रस्त्यात जाताना ना मी म्हणते अहो अशी पिंपळाची झाडं आहेत मॅडम. मी म्हणते बाबो किती भारी रस्ता आहे. आणि हं. किती भारी झाड आहेत. अरे बाप रे बाप. हा, आणि किती प्रसन्न वाटतंय. अरे बापरे. मला एवढं मोठं हे झालेलं असताना ना मॅडम मी ते स्वामी माझ्या मागच मी बापरे. म्हणायची अरे बापरे. आणि पुढे गेलो थोडं चांगली 4-5 सोसायट्या क्रॉस करून गेलो ना असं स्वामींचं छोटं मंदिर. आणि हं. तिथं मंदिरांची स्वामींची मूर्ती दिसली मला अशी छोटी पांढरे शुभ्र याच्यातली. अय्या. अयो हा. आणि मग मी ना 3 रस्ते क्रॉस ते स्वामींच्या पुढे गेलं का 3 रस्ते क्रॉस करायला लागतात. मी आमच्या यांना म्हणते अहो मला इथं स्वामींचं मंदिर दिसलं. यांनी काय केलं ना ऐकल्यावारी नेलं. यांना हा. कसं वाटलं याला असे बरं कसे नाही. हो मिस्टर तुमचे? हं. मग सांगते ना तुम्हाला नाही ते काय म्हणायचे नाही त्यांना कसं वाटायचं हे याला बरं नाही म्हणून हे आपल्या त्या तंद्रीत काही पण म्हणतंय. अच्छा अच्छा. हा एक तर घरात स्वामी स्वामी करीत राहते आणि काही पण म्हणत राहते. हा मग मी सांगते ना तो नारळ फोडून खाल्ल्याच्या नंतर माझं एवढी ब्लड टेस्ट केल्याच्या नंतर आहे ना ते रोज स्वामींची आरती करायला लागलो हा घरात हा. स्वतःहून. अरे बापरे. मी काय म्हणले नाही. आंघोळीवरून आलं का बाकीच्या आरत्या केल्या का ती पण स्वामींची आरती करायला लागलं. मी आपली बोलायचीच नाही काय. मी हं. म्हणायची काय नाही स्वामी जसं करतील तसं स्वामी हं. करतील जसं करतील तसं. मग हं. त्या आरती करायला लागल्या. मी म्हणलं नाही यांचं कुठंतरी स्वामींनी आपल्या जागेवर आणले म्हणून मी आपली काय बोलायचीच नाही. आणि हं. मग असं त्यांना कसं वाटलं हे आपलं त्या तंद्रीत असते स्वामींच्या वाटलं असं. दुसऱ्या दिवशी ना आम्हाला रोज यायला लागायचं. तर दुसऱ्या दिवशी ना आम्हाला त्या मार्गाने नेलंच नाही. अच्छा. हा हा दुसऱ्या दिवशी तर त्यांना कसं वाटलं हे मला म्हणून ह्या मार्गाने नको स्वामींच्या मार्गाने चला ना तिथं बघू आपण काय काय नाही. तर हा मी म्हणलं ते मला रागवायचे सारखे म्हणलं मग मी म्हणायची रोजच पडायचं मग ते पण त्रासायचीच ना. हा हा हा. तर मग मी काय करा मी म्हणलेच नाही कारण त्या तिसऱ्या दिवशी म्हणलं काल खोट्यावाने मला त्या मार्गाने नेलं नाही. मी म्हणले त्या मार्गाने आणि आज मला काल दुसऱ्या मार्गाने नेलं आज चला त्या मार्गाने. हं. गेल्याच्या नंतर बरोबर तिथं गाडी उभी केली आणि तिथं बरोबर दर्शन मग जाता येता ना आम्ही तिथं
दर्शन घ्यायचं जाता येताना पण मी आपली खडीसाखर 2 उदबत्त्या कापूर जाळायची आणि हं. स्वामींचं दर्शन घ्यायची आणि मग हॉस्पिटलमध्ये जायची. हॉस्पिटलमधून आले का येता फुलं घ्यायची, तिथं स्वामींना लावायची, तिथं उदबत्ती कापूर जाळायची आणि घरी जायची. बापरे. हा सांगते ना तुम्हाला. मग असं न करता करता मॅडम माझ्या ज्या दिवशी माझ्या मुलाचं ऑपरेशन त्याला ऍडमिट केलं ना मुंबईला मॅडम, हं. तर फार अक्षरशः स्वामींची मूर्ती अशी पारे ना इतकी नरम. मी स्वामींना म्हणायची हं. तुमची मूर्ती प्रसन्न का नाही दिसत त्या मंदिरात आल्यावर. मी म्हणायची हं. तुमची मूर्ती प्रसन्न का नाही दिसत. मला मी लय रडले त्या स्वामींच्या पुढे. ह्यांना कळून नाही दिलं. हं. लय रडले, फार लय रडले. असं मला माझे डोळे भरू यायचे. बरोबर हा ना हा बाई. हा, सांगते ना. मग घरी आले. घरी आल्याच्या नंतर आहे ना हं. भोपळा चिरायला घेतला. भोपळा चिरायला घेतला. माझं ते चित्त माझ्या जागेवरच नाही का माझ्या लेकराला लय बरं नाही, माझ्या बरोबर. लेकराला लय बरं नाही. आणि मग बाई तेच गं. तेवढ्या ह्याच्यात 5 मिनिटांनी त्याच्या सासऱ्याने फोन केला. म्हणले बघा डॉक्टर काय म्हणतात बोला त्यांच्या बरोबर. हां, बघितलं. हां. मला म्हणलं अगं ही माझं छोटंसं ऑपरेशन आहे, टेन्शन नको घेऊ, मी मुंबईला ऍडमिट झालोय. तुम्ही हं. म्हणलं हा काही. तो म्हणला हा काही मला लय बरं नाही म्हणून मी ऍडमिट झाले, म्हणून तुला मी भेटायला आलो नाही. तू टेन्शन नको घेऊ, पण तू आता तुझं ऑपरेशन झालंय, तू बरी झाली ना. बरी झाली आता, टेन्शन नको घेऊ. मी तो रिपोर्ट वगैरे सगळं बघितलंय. अहो लय गुन्हे, इतकं गुन्हे का फार मी पाची वाटत तुपात का पहिल्यापासून झाल्यापासून लय गुन्हे. कधी रडलं नाही, कधी त्रास दिला नाही, कधी बाई काही गं. नाही. आणि नेमकी आता बघा ना आमची पाची बोट खायची तुपात आली. तर माझ्या भरल्या घरातला माझ्या मोठ्या दिराच्या पोराने त्या बरा उचलून द्या. बापरे. बघा, रडू नका ताई. बघा स्वामी आहेत तुमच्या पाठीशी. तुमचं चांगलंच करतायत ना स्वामी. मग बिलकुल रडू सांगते नका ताई. सांगते ना. मग एवढं झाल्याच्या नंतर मी काय केलं माहिती का, हं. यांनी काय केलं, एक दिवस मला शंकर महाराजांच्या मठात नेलं. हां, मठात नेल्याच्या नंतर आहे ना आम्ही ते हां. पुढच्या ते सिगरेट वगैरे लावतात ना, मग हो, हो. त्या मार्गाने गेलो. त्या मार्गाने गेल्याच्या नंतर आहे ना मी काय केलं, आम्ही दोघे चपला वगैरे काढल्या आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्याच्या नंतर आहे ना हं. आम्हाला काही लय गर्दी. आम्हाला जाताची ना एक जण काय त्या पोरी काय म्हणले तिथले ते असतात ना कामाला त्या दरवाजा हे केल्यावर. हो, हो, हो. तर ते काय म्हटल्या मागच्या दरवाजाने जा तुम्ही, तुम्हाला दर्शन तेवढ्या ह्याच्यात आहे ना. तुम्हाला सांगते तसं 13-14 वर्षाचं पोरगं आहे ना तिथं उभं होतं. तर तिथे मागच्या दाराने गेलं. मागच्या दाराने गेल्याच्या नंतर मला त्याच्या मागून त्या मॅडम, त्या पोलीस मॅडम त्या पाठीमागच्या बाजूने त्यांनी सोडलं. मला फार अक्षरशः शंकर महाराजांच्या मठात आहे ना 5 मिनिटात दर्शन दिलं आम्हाला दोघांना अरे पण. वाह! हा पाठीमागच्या बाजूनी. वाह! मग सांगते ना. मग तुम्हाला ते दर्शन झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही बाहेर आलो. तर ती कृपा आम्हाला कशी झाली सांगू का. जवळजवळ 1 एकराचा तो आमची ती पोरगी राहते ना तिथं 1 एकराचा एक परिसर असा जमीन अशी मोकळी. तिथं ते सोसायट्यांचं काम चाललंय. तर मी हं. काय करायची रोज त्याला अशी 4-5 फेऱ्या मारायची आणि सारखं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढा तो रक्ताचा गोळा हृदयाला. बाई गं! आणि असा अख्खा तो राऊंड 1 एकराचा राऊंड असा पूर्ण करायची. तर त्याच्या ह्याच्यात एक पोरग सायकलवर आलं माझ्या पुढं. तर मग मला म्हणतं मी आपली चाललो होतो मग श्री स्वामी समर्थ होतो माझ्या मागं, मी पुढं. तो सायकलवर असल्यामुळं मागं पुढं व्हायचं, पण त्याला ऐकायला जायचं का हं. मी श्री स्वामी समर्थ म्हणते म्हणून. आणि हां, हां. त्याचा माझा असा सामना झाला. तो माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि हसला आणि मला म्हणतो आजी श्री स्वामी समर्थ. म्हणलं हा बाळा तू असंच म्हणून तुझे मित्र पण असेच जमून तू पण श्री स्वामी समर्थ सगळ्यांना म्हणाय सांग. म्हणला हा. तुम्हाला अय्या! बघा कसा शंकर महाराजांच्या मठात तो दृष्टांत दिला. बापरे! बघा. आणि मग ताई हे ऑपरेशन तुमचं भरपूर मोठं असेल ना टाके-बिके? हा. खूप टाके पडले असतील. खूप टाके. मग सांगते ना. मग खूप टाके पडले. तर मग मी ते नित्य सेवेमध्ये नाही का हो, मुलं व्हावा म्हणून पण एक स्तोत्र आहे बघा असं मोठं कुठलं? चांगलं. नित्य सेवेत आहे का मुलगा व्हावा म्हणून असं एक अच्छा, स्तोत्र आहे अच्छा. हां, मोठं हां. चांगलं. आता ते मी लई बोलल्यामुळे माझ्या एवढं लक्षात येत नाही. नाही, नाही. तर मी ठीक काय आहे ना. काही हा नाही. तर मी सांगते ना. मी रोज म्हणायची तिथं दीदीच्या इथं माझ्या आहे ना माझ्या दीदीच्या घरात नित्य सेवेत आहे. मी रोज म्हणायची. ते माझ्या दीदीच्या कानावर जायचं पडायचं ना हां, कानावरती, ऐकायची ना. हां. अगाई नको म्हणू एवढं, अगाई नको म्हणू एवढं. मी म्हणायची नको रे बाळा, मला माझं मन रमतं, नको रे बाळा माझं मन रमतं असं मी म्हणायची. हां, मला हां, म्हणायची हां. अगं तुला त्रास होईल, तू कोणत्या स्टेपला आहे, तुला काय कळतं का, असं तसं मला लय बोलायची. असे ना पण मी मुलं पोटचे कसे असतात बघा.
हा. आणि मग मी म्हणायची नको रे बाळा काही नाही होत म्हणल्याने तिनं ते ऐकून ऐकून आहे ना मॅडम तिला फार कुठलाही त्रास न होता आणि आता 3 महिन्याचा तिचा मुलगा झालाय. बघा. पण मग हा. तुमची तब्येत कशी आहे ते सांगा ना ताई आधी. नाही मी सांगते ना मी 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 पहिल्यापासूनच आहे अशीच. आता तुमच्या बरोबर बोलते का हं. आहे अशीच. फार नाही मी पण म्हणजे आता कॅन्सरचं काहीच नाही राहिलं ना? नाही असतं ना माझं 6 महिन्याला एक केमो असतो माझा. आता आहे मला 11 तारखेला जायचंय मग सांगते ना मी. हं. तर मग ना पुण्यामध्ये त्या याच्यात नांदेड सिटीच्या पाठीमागं एक स्वामींचा मठ आहे ना. हां. माझे जावई तिथे घेऊन जायचे. तपलेश्वराचं एक मंदिर आहे महादेवाचं हं. आणि स्वामींचं शेजारी शेजारी. मग माझे जावई मी म्हणायची नाही ते म्हणायचे चला फिराय. मी म्हणायची मला कुठंच नका नेऊ फक्त स्वामींच्या मंदिरात न्या दर हं. गुरुवारचं. बाकी मला दुसरीकडे तुमच्या बरोबर कुठं फिरायचं नाही आणि काही नाही. मला हं. फक्त दर गुरुवारी तुम्ही स्वामींच्या मंदिरात न्यायचं. मग ते सगळे यायला लागले. सगळे हं. यायला लागले मग माझं ते स्तुती स्तोत्र नारायणपूरला 2-3 दर पौर्णिमेला म्हणायचे हाय तुम्ही तोपर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईन. मग मला 2 वेळेला त्यांनी नारायणपूरला नेलं. बापरे! बघा. हा तर जावयांनी बरं का आणि मठात तर दर गुरुवारीच न्यायची उगीच तर कशाला हो, लेकरं करतात हो. म्हणून मठात तर दर गुरुवारीच न्यायची. मग मठात पण जायची मी. मग मी सांगते ना मला एवढं केलेले सगळ्यांनी सगळे माझ्या घरातले सुद्धा. मी माझा 8वा नंबर आहे मॅडम. हं. 2 नंदा आणि 6 दीर आहेत मला. पण माझा भरल्या घरातला देवारा सुद्धा माझ्या थोरल्या दिराच्या पोराने नेला आणि मी तुला आज आणून देतो मी तुला उद्या आणून देतो मी तुला आज आणून देतो मी तुला उद्या आणून देतो. मी काय बोलतच नाही. मी म्हणते देव कुठे राहिला तर ज्याला पाठीशी त्या देवाला पाठीशी राहायचं तो राहू शकतो. त्याच्यामुळे आपला अगदी भाव बरोबर चांगला आहे. पाहिजे ना आपला मन चांगलं पाहिजे. आणि मग मी सांगते ना एवढ्या याच्यातून आले ना सगळे सारखे म्हणायचे मरतिका जगती मरतिका जगती मरतिका जगती. पण म्हणले आणि मला मी सांगते ना माझा नवरा कधीच माझा नाही झाला मॅडम. तो सगळा त्यांच्या घरातल्यांचाच फार खर्च अर्ज. आता सांगते सकाळी एक आता त्यांचं माझं सकाळीच वाजलंय. आता सकाळी एक स्वामींची पालखी आली होती. आता हे आलंय ना प्रगट दिन. हां, हां, हां. बरोबर. स्वामींची पालखी आता तर सांगते ना तुम्हाला. इथं मालाच्या किराणा आम्ही गल्लीतच राहतो गावामध्ये तर तिथं हं. दुकान आहेत 2-3 तर गाड्या येतात ना तर ते त्या गाड्यांवर नाव असतं श्री स्वामी समर्थ भिवू नको मी हो, तुझ्या हो, पाठीशी हो. आहे. मी अचानक माझं पुढं सगळं असं पॅक आहे पण मी अचानक त्या गाड्या आल्या का अचानक दारापुढे येते. हां, हां. मला लगेच ते स्वामींचं का हा श्री स्वामी समर्थ भिवू नको बरं. मी त्या पाठीशी आहे. हे मला वाचायलाच भेटतं फार. 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो अरे वाह! टेम्पो असो पिकअप असो फार हे भेटतं म्हणजे भेटतच फार. मी येते किती मग पुढं वरती स्वामी असो आहेत खाली ताई तुमच्या हा पाठीशी. वरती असो तुम्हाला खाली असो कुठे असो तरी पण मला ते हे होतच. ते दर्शन होतच. मग मी म्हणते नाही स्वामी स्वामी आहेत आपल्या पाठीशी आपण काही बरोबर, घाबरायचं नाही. जे होईल हा जे होईल ते होईल. बरोबर. मग सांगते ना ती गाडी आली सकाळी तर माझी मामी आली होती आज सकाळी. तर मग ती तिचं दवाखान्याचं काम होतं दाताचं म्हणून ती आली होती सकाळी. तर त्याच्या याच्यातच चाललं होतं तेवढ्यात ती स्वामींच्या रथाची गाडी आली. आता शेवटी बघा ती हिंडून पोट भरू नाही तर कसं आहे कशा स्वामींच्या नावाने पोट भरू. आपण 5-10 रुपये एक माणुसकी म्हणून देऊ शकतो ना. बरोबर, बरोबर. हा अगदी. हां. देऊ शकतो का नाही. आणि बरोबर. मग हा आणि मग मी काय केलं 2 वेळा उठले मला म्हणले बस खाली. 2 हां. वेळा उठले मला म्हणले बस खाली. तर मग मला ते जरा कस तरीच वाटलं बरं का तरी पण नाही मी म्हटले तर नाही तर त्या ताई आल्याच त्या ताई आल्याच बरं का. तर म्हणल्या द्या स्वामींना काहीतरी. मी आपले उठले डब्यातून 5 रुपये घेतले आणि तिला दिले मामी असल्याच्यामुळे त्यांनी मला काही विचारलंच नाही तू किती पैसे दिले काय दिले. आणि हां. मग मला आता त्या मामीला सोडून बिडून आल्या होती मामी गेल्यावर आता मला म्हणतात सकाळी तो किती पैसे दिले तो दाखवून पैसे नेले तो मला दाखवले नाही. म्हणलं तुम्हाला काय 5 रुपये आणि 10 रुपये मी खरंच नाही इतकी म्हणलं माझी किंमत नाही काय तुझ्या घरात म्हणलं. हं? हां, बरोबर आहे. मग कमीत कमी मी 5 रुपये 10 रुपये देऊ शकते ना. बरोबर आहे. हं? मग मला हं. लई वाईट वाटलं अहो. आणि पाठीमागच्या वेळेला गेल्या वर्षी आली होती ना जर मी पुण्यावरून आले तर ती अशीच स्वामींची तेच दरवर्षी तेच येतात तर ते आले ना फार अक्षरशः फार जसं काय असं जा वाटायचं का स्वामी माझ्या घरात आले. आणि मग मला आज राहतच नव्हतं त्यांचा आवाज ऐकल्यावर फार अजिबात त्यांचं म्हणजे स्पीकर असतो ना तर हां, हां. त्यांचे ते स्तोत्र चालू असतात तर मला ते त्यांचा जप चालू होता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हां, तर हां. मला ते आवाज आल्याच्या नंतर मला काही घरात राहावं नाहीच म्हणून मग मी घाई दरवाजात गेले बघायला. तर हं. मला असं मला म्हणले बस इथं. मला लई कसं तरीच झालं ते. आणि आता अरे मगाशी म्हणले किती पैसे दिले मला इतकं वाईट वाटलं ना माझ्या मनाला बापरे! फार बसले बस मी आपली तरी पण मी आपली रडत नाही बसत किंवा काही बापरे! हे करीत नाही. मी आपले हात पाय तोंड धुतलं वर आले आपले जप करीत बसले जप झाला माझा. हां.
रामरक्षा झाली. अहो मला मी लई 6वी शिकलेली, 5वी शिकलेली, मला फार अजिबात ते संस्कृत बिंकृत येत नव्हतं मॅडम. मी ते नाही. ग्रंथ आणले होते, मला सांगते मला ते काळभैरव अष्टक यायला लागलो पहिल्याच झटक्यात, मला ते वा. काळभैरव अष्टक यायला लागलं. फार फार म्हणायचे नाही ते चुकीचंच म्हणतील, ते असंच म्हणतील, ते तसंच म्हणते. पोरीने जावयाने ऐकलं म्हणले होती काही चुकीचं नाही म्हणत म्हणले, अजिबात काय म्हणायचंच नाही त्यांना, बरं आहे बोलायचंच नाही काय, तेवढं ते तरी. जसं म्हणतील तसं मुलांचे पण म्हणून. काही बोलत नसतील ते. हा, म्हणले जसं म्हणतील तसं नाही नाही. मग सांगते ना, आणि एवढे करून आहे ना मॅडम, हम्म. तर हा, एक मागच्या आठवड्यात, मग सांगते ना, माझी ती पावरच कमी झाली. मागच्या आठवड्यात काय केलं, मी हा, स्वामी चरित्र लावलं हा. शिवरात्रीच्या आधी. तर मी काय म्हणलं, शिवरात्रीच्या आधी लावलं तर म्हणलं शिवरात्रीच्या पारायणाला समाप्ती करता येईन आपल्याला. बरोबर. हा. हम्म. तर पहिल्या दिवशीचे 7 अध्याय वाचले, 3 दिवसाचंच लावलं. पहिल्या दिवशी 7 अध्याय वाचले, दुसऱ्या दिवशी 7 अध्याय वाचायचे. तर हा गेला लोकांबरोबर धाब्यावर जेवायला. मग मला लई कस तरी ते असं, मला इतकं टेन्शन वाईट आलं ना. वाटलं. हा. मी काय केलं, खालचे ग्रंथ खाली डबल आहे, खाली ग्रंथ लावली होती चांगला, इथून वरून चौरंग नेला, वरून खाली पूजा वगैरे मांडली. सगळं आपली साधीच मांडीत असते मी, काय लई एवढं सांगडोंग नाही करीत. हा, आपलं हा, फुलं वगैरे वाते, उदबत्ती लावते, दिवा देवाच्या देवाऱ्यात लावते फक्त. आणि त्याच्यावरच मी आपलं ते माझं पारायण करीते. मी काय लय असं लय हे नाही काय करीत. आणि हा. 11 माळे आपलं जप करीते, नाही ते एक उदबत्ती सपेपर्यंत तेवढा जप करते. मी काय लय जास्त काही करत नाही, हा. माझ्या याच्याप्रमाणे मी करते. आणि मग बरोबर. त्यांनी ते असं केलं, मला त्या रूम मध्ये असं तो असं ते असं माझं डोकं नुसतं सनसन करायला लागलं. आहे मी का? आपलं हा. तो चौरंग उचलला आणि वरती माझ्या रूम मध्ये घेऊन आले. मी म्हणलं नाही, इथून पुढे मी त्याबरोबर खाली बसू शकत नाही, बापरे. आणि ते मला जमतच नाही म्हणलं. ते तू मला त्रास द्यायचा नाही म्हणलं, मला डोक्याला ताणच नाही करायचा. मग मला लई खटकलं. मग तेव्हापासून मला ते शिवरात्रीपासून आहे ना मॅडम, माझ्या घरात पावरच कमी झाली अशी. नाही, असं काही विचार करू नका ताई. सगळं चांगलंच आहे तुमच्या घरात. बिलकुल असा विचार करू नका. बिलकुल नाही करायचं ताई असा विचार. पॉवर कमी झाली वगैरे नाही. जी तुमची सेवा आहे ती बरोबर आहे आणि सगळं आणि माझ्या छानच घरात होणार ताई तुमचं. फार सगळ्यांच्या घरात आहे ना मॅडम, गेलं ना, कोणाच्या घरात उलट्या बावल्या बांधलेल्या, कोणाच्या घरात ते सागरगोटे उलटे पालटे बांधलेले. मी ना त्याच्यासाठी कोणाच्या घरात जातच नाही. आम्ही 6 जण आहेत ना, मग मी तेवढ्यासाठी कोणाच्या घरात जातच नाही. त्या नंदेच्या घरी गेलं ना, त्या नंदेचं इतकं केलं अहो, त्या नंदेच्या घरात आत्ताच्या वेळेला गेले ना, तिच्या घरात नुसत्या सगळ्या सगळ्या उलट्या बावल्याच टांगलेल्या, अशी दारापासून कशी तर लोक काय मिळतं असं करून? दारापासून तर घरापर्यंत सगळ्या त्या बावल्या टांगलेल्या मॅडम. मग मला टेन्शनच येतं ना ते बघितले. काही नका घाबरू तुम्ही. तुमचा स्वामींवर विश्वास आहे ना ताई? आहे ना, मग हा. विश्वास असल्याशिवाय तुमची हा. नाही भेट झाली का तशी होणारच नाही ना. बरोबर, बरोबर. त्यामुळे तुमचं मी एकदम पण चांगलं होणार. तुमचे स्वामी अनुभव तुमच्या बरोबर कोण हे करते ना. मी एवढी शिकलेली नाही, मला नाही येत. मला ते व्हॉट्सअपला पण, मला असं कुठंच जाता मोबाईल मधलं पण काय कळत नाही. हा. माझ्या पोरीने मला आत्ताशी मोबाईल घेऊन दिलाय. हा का? हम्म. मला ते मोबाईल मधलं पण नाही काही कळत अहो. मला असं ते पहिल्या वेळा ते केंद्रे दादांचं पण काढायचं म्हटलं तर त्यांच्या ह्याच्यावर जायचं म्हणलं तर ते मला येत नाही. प्रदीप दादांच्या ह्याच्यावर जायचं म्हणलं तर मला येत नाही. पण मी लई असं परोपरीनं, मी आता लई तुम्हाला 2-3 वेळा फोन केला, पण हा. मग ऐकलं असं दुसऱ्या लेडीजचं ऐकलं. हा. ते अनुभव ऐकून ऐकून, म्हणून मी आता सुद्धा तुम्हाला सहज लावलं. म्हणलं लागला तर लागला, बोलल्या तर. चांगल्याची स्वामींनी केली कृपा तर चांगलंच बरोबर, बरोबर. हा. आहे. हा. असं असं इतक्यापर्यंत चालू आहे. त्याच्यामुळं मग काही नाही, आता चाललंय, नाही, जायचंय आता. फक्त ना ताई आता हे सगळं सोडून द्या. आपलं मुलं आणि आपण ह्याच्यापेक्षा काहीच महत्वाचं नाही जगात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही आता. नाही, माझं काहीच हे नाही वाटतं. करत. पहिल्यापासूनच माझ्या डोक्यातच नाही मॅडम, असल्या दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीच नाहीत पण आता मिस्टरांना पहिल्यापासूनच्या. असं पश्चाताप होतोय का की आपण असे वागलो की काय? नाही नाही, त्याला पहिल्यापासूनच नाही होत. 40 वर्ष झाले तो तसाच. कसं असं वागू शकतात हा, ना असंच माणसं? 40 वर्ष झालं. तो माझं वय तुम्हाला सांगते 59 आहे, पण तो पण मला अजूनही बाहेर नाही निघून देत. असं अजूनही काम करून नाही देत, काही नाही काही नाही. पैसे नाही पाहिजे माझ्याकडे. बघा हो. मग मुलं काहीच बोलत नाही का? तेवढ्यासाठी ते जवळच राहते नाही. हा. बापरे. एक मुलगा एक मुलगी आहे फक्त? एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीला 2 मुलं आहेत. हा. मुलाला 1 मुलगी. होईल. तुमचं खूप पुढे छान होणार ताई. त्या टेन्शनमुळे
हे तुम्हाला असा आजार लागला. पण बिलकुल काळजी करू नका, स्वामी आहेत. सगळं तुमचं छान होईल ताई. हा, मी शेअर करते हा ताई. हो 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 हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो हो लवकर बऱ्या व्हाल बघा तुम्ही, एकदम ठणठणीत व्हाल.